स्टार प्रवाहाचा खूप छान लुक आहे तुमचा. आज थँक्यू. काय करणार आहात तुम्ही काय? देव गजानन रे देव 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 गजानन रे अनवंदितो देव गजानन रे अनवंदितो देव गजानन रे. गणेशोत्सव आहे. हा अटायर गोंधळातला आहे आणि जांभूळाख्यानातला आहे. आणि जांभूळाख्यानातला आत्ता मी जो सादर केला तो गण होता. बाबाची आठवण येते, सगळ्यांचीच आठवण येते. आणि गणपती बाप्पा म्हणल्यानंतर मग तो गोंधळातला असेल, तो वाघ्या मुरळीतला असेल, तो तमाशातला असेल, तो नमन आपल्या कोकणातला असेल. गणपतीचे अनेक रूपं जशी आहेत तशी कल्चर आणि आपली संस्कृती वेगळी वेगळी आहे. तर त्या वेगळ्या संस्कृतीमधला गणपती आज सादर होणार आहे. तुम्हाला पाहून जांभूळाख्यांची आठवण आली, बाबांची आठवण आली. आज मनात काय भावना आहेत या लुक केल्यानंतर? नाही, जेव्हा जेव्हा मी हा अंगरखा चढवतो तेव्हा मी माझा नसतो. कारण मी अख्खा DNA विठ्ठलोमापांचा त्याच्यामुळे. आणि खूप खूप सुखद वाटतं. कारण आपल्या ज्या संस्कृतीचं ओझं जे आहे ते मला जाणवत असतं आणि ते आपण घेऊन पुढे जायचं आहे याची एक जाणीव असते. आणि ती खूप मोठी आहे. ते पैशापेक्षा प्रसिद्धीपेक्षा खूप मोठी आहे. कारण ती आपली संस्कृती खूप मोठी आहे आणि त्याच्यामुळे ती पुढे घेऊन जाताना जबाबदारी आणि तुमच्यासारखी मंडळी आणि रसिक मंडळी हे आम्हाला नेहमी बळ देत आहेत. त्याच्यामुळे मजा आता आहे. गणपती बाप्पा म्हणजे कलेची देवता. तर आयुष्यातलं पहिलं सादरीकरण या निमित्ताने आठवतं का? आणि ते कितव्या साली होतं हे आम्हाला जाणून घ्यायला आवडतं. बापरे, आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे सगळीकडेच व्हायचे तेव्हा. तर आमचे सांस्कृतिक कार्यक्रम कन्नमवार नगरमधले आम्ही सगळे मुलं एक नाटक कार्यक्रम असा घेऊन दुसऱ्या म्हणजे 2 नंबर कन्नमवार नगर 2 कन्नमवार नगर 1 असे आम्हाला आमंत्रणं असायची. आणि तिथे जाऊन आम्ही श्रावण बाल जातो काशीला अशी मुलं आम्ही चड्ड्या घालून म्हणजे तो जो बाल्या डान्स आहे तो आम्ही करायचो. त्या आठवणी आहेत. मग त्यानंतर थोडा जरा मोठा झालो आणि गणेशोत्सवामध्ये हिंदी गाणे गायला मी सुरुवात केली. 10-12 वर्षाचा असेल तेव्हा मी ऑर्केस्ट्रामधनं गाणी गायचो तिथे. तर ती सगळी आठवणी, त्या सगळ्या आठवणी येतात. तो आत्तापर्यंतचा मला असं वाटतं रेड कार्पेटवर पहिल्यांदा कोणीतरी अशा अटायरमध्ये आला असेल असं मला तरी वाटतं. आणि इथवर यायला मला अनेक वर्षे लागली आणि मी स्टार प्रवाहाचा खूप आभारी आहे. इथे सगळेच स्टारने सगळ्यांना स्टार केलं आहे. त्याच्यामुळे मी एक छोटासा कुठेतरी एक तारा आणि खूप आनंद होतो आहे. आज गणेशोत्सव साजरा होतो आहे. खूपच मजा आहे.